जागी भाजपचे उमेदवार दिले होते, त्यापैकी 24 निवडून आलेले आहेत. त्यामुळे आनंद होतो. भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या राजकारणाला जिल्ह्यातील जनतेने पसंती दिलेली आहे आणि त्याच पद्धतीने विकासाचं काम आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून करू. सत्ता स्थापन करण्यासाठी काही जागेची कमी आहे, 2च जागेची कमी आहे. ती पण होऊन जाईल, कारण की भारतीय जनता पार्टी सोबत राहण्यासाठी सर्व पक्ष इच्छुक आहेत. अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल आता ते ठरवू. परभणी जिल्ह्यातील मायबाप जनतेचे मी सर्वप्रथम मतदार बंधूंचे जाहीर आभार मानतो. भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जिल्हा परिषद सदस्य 24 निवडून दिल्याबद्दल देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष विकासरत्न मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब, निवडणूक प्रभारी चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि परभणी जिल्ह्याच्या सन्माननीय राज्य पालकमंत्री आणि राज्याच्या राज्यमंत्री माननीय नामदार मेघनादिदी बोर्डीकर साकोरे यांच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्यात पहिल्यांदाच इतिहासामध्ये सर्वात जास्त भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे मेंबरसुद्धा सर्वात जास्त 44 मेंबर पंचायत समितीचे निवडून आले. आदरणीय निवडणूक प्रमुख आमचे रामप्रसादजी बोर्डीकर साहेब असतील, गंगाखेडचे आमदार रत्नाकररावजी गुट्टे असतील, सुरेशरावजी वरपुडकर साहेब, माजी आमदार सीतारामजी गंधाड मामा यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे सर्व मंडळाध्यक्ष, जिल्ह्याचे महामंत्री, मोर्चाचे अध्यक्ष आणि सर्व आघाडीचे प्रमुख, सर्व जिल्हा पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी, आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली त्या मेहनतीच्या जीवावरच आज जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा परभणी जिल्ह्यामध्ये बालेकिल्ला झालेला आहे.